आज आपण बघूयात अर्थव्यवस्था या विषयातील शाश्वत विकास, त्यालाच सस्टेनेबल डेव्हलपमेंट असेही म्हणतात. याचाच अर्थ टिकवून ठेवणे किंवा धरून ठेवणे होय. शाश्वतता म्हणजे अशी अवस्था जी दीर्घ किंवा अनंत काळापर्यंत टिकून राहते. पर्यावरणाला हानी न पोहोचवता किंवा पर्यावरणाची हानी भरून काढता येईल असा केलेला विकास म्हणजे शाश्वत विकास होय. एखाद्या समाजाची सांस्कृतिक व आर्थिक अवस्था टिकून राहणे यालाही शाश्वतताच म्हणतात किंवा पृथ्वीवरील नैसर्गिक स्रोतांचे संरक्षण व संवर्धन करणे यालाही शाश्वतताच म्हणतात. सजीव परिस्थितिकी किंवा नैसर्गिक स्रोतांचा असा वापर करणे जो भरून काढता येईल म्हणजेच शाश्वत विकास होय, हे सांगितलं आहे IUCNने. त्यानंतर 1980 मध्ये प्रकाशित करण्यात आलेल्या वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटर्जी या अहवालात सर्वप्रथम याची व्याख्या करण्यात आली होती. हा अहवाल IUCN, UNEP म्हणजेच युनायटेड नेशन्स एन्व्हायर्मेंटल प्रोग्राम आणि WWF म्हणजे वर्ल्ड वाईल्ड फंड फॉर नेचर या 3 संस्थांतून मिळून सादर होतो. नैसर्गिक संसाधनांचे जतन करण्याबाबत हा जगातील पहिला आंतरराष्ट्रीय अहवाल समजला जातो. चालू पिढीच्या गरजा पुढच्या पिढीच्या गरजा धोक्यात न आणता विकास करणे म्हणजेच शाश्वत विकास होय. रॉबर्ट ॲलन सांगतात, सस्टेनेबल डेव्हलपमेंट मीन्स टू अचीव्ह लास्टिंग सॅटिस्फॅक्शन ऑफ ह्युमन नीड्स अँड इम्प्रूव्हमेंट ऑफ दी क्वालिटी ऑफ ह्युमन लाईफ. इन्व्हायरमेंट 3 पार्टिशनमध्ये डिवाइड होतं. त्याच्यात सगळ्यात आधी येतात ह्युमन नीड्स म्हणजेच मानवी गरजा. त्यात येतं अन्न, वस्त्र, निवारा आणि सध्या तरी फोनही झालाच आहे म्हणा. बट एनिवे, त्यानंतर येतं जमीन, हवा, पाणी, लोह, कच्चे तेल. त्यात येतात कृषी, उद्योग आणि सेवा. त्यानंतर येतात मानवनिर्मित टाकाऊ पदार्थ शोषून घेणे म्हणजे डायजेशन ऑफ वेस्ट. त्याच्यात येतात इंडस्ट्रियल वेस्ट, ॲग्रिकल्चरल आणि त्यानंतर फूड वेस्ट. आता पर्यावरणाचा ऱ्हास म्हणजेच पॉल्युशन हे डिपेंड असतं अविकसित अर्थव्यवस्था आणि विकसित अर्थव्यवस्था यावरती. तर पॉल्युशन कोणते कोणते असतं तर हवा, पाणी, जमीन, जंगलतोड यांमुळे होणारे. विकसित अर्थव्यवस्था म्हणजेच डेव्हलपेड अर्थव्यवस्था. नैसर्गिक स्रोतांचा गरजेपेक्षा जास्त वापर करणे, औद्योगिकीकरण जास्त व वाहतूक जास्त, त्यामुळे प्रदूषण जास्त, ग्रीन हाऊस इफेक्ट म्हणजे इंडस्ट्रियलायझेशन जास्त झाल्यामुळे प्रॉब्लेम येतात. ठीक आहे. आणि अविकसित अर्थव्यवस्था म्हणजेच अनडेव्हलपेड. तर त्यात नैसर्गिक स्रोतांचा वापर हा कार्यक्षम किंवा पर्यावरणपूर्वक नसतो. फॉर एक्झाम्पल लाकूड, शेण. पर्यावरणाची हानी होण्यास विकसित व अविकसित देश आणि देशांतील गरीब व श्रीमंत असे दोन्ही घटक जबाबदार आहेत. त्यानंतर आपण बघूयात आर्थिक वाढ, आर्थिक विकास आणि शाश्वत विकास यांच्यातील सहसंबंध. आर्थिक वाढ म्हणजेच इकॉनॉमिकल ग्रोथ, यात आर्थिक बदल होत असतात. त्यानंतर आर्थिक विकास बघितला तर त्यात आर्थिक बदल त्यासोबतच सामाजिक बदलही होतात. आणि शाश्वत विकास बघितला तर त्यात आर्थिक बदल, सामाजिक बदल आणि पर्यावरणातील बदलही असतात. हर्मन डॅली यांच्या शाश्वततेच्या 3 कसोट्या आहेत. रिन्युएबल रिसोर्सेस यांच्या वापरापेक्षा निर्मितीचा वेग हा जास्त असावा, प्लस त्यांच्या विकासाचा वेगही जास्त असावा. त्यासोबत पर्यावरणाच्या समावेशनाच्या क्षमतेपेक्षा प्रदूषणाचा वेगही जास्त नसावा. नॅचरल रिसोर्सेस आर ॲसेट्स ऑर capital of economics. Environments and economy are independent to each other. Humans are using natural resources for completing their unlimited wants or needs very fast than its generation capacity. नैसर्गिक साधन संपत्तीचा वापर जास्त आणि पुनर्निर्मितीचा दर कमी, केवळ आर्थिक प्रगती होते याने. आणि जर योग्य किंवा पुरेपूर वापर असला नैसर्गिक साधन संपत्तीचा आणि पुनर्निर्मितीचा दर जास्त असला तर आर्थिक प्रगती त्यासोबत पर्यावरण प्लस सामाजिक प्रगती होते. हाच शाश्वत विकास असतो. पर्यावरणविषयी कुझनेट वक्ररेषा म्हणजेच कुझनेट्स कर्व सायमन कुझनेट्स यांनी आणला आहे. त्यात प्रायमरी स्टेज येतं, त्यानंतर सेकंडरी, त्यानंतर टर्शरी. तर प्रायमरीमध्ये आर्थिक विकास किंवा वाढ कमी असते म्हणजे कृषी आधारित अर्थव्यवस्था असते, लोकसंख्या कमी असते, जन्ममृत्यू दर जास्त, औद्योगिकीकरण कमी, नैसर्गिक स्रोतांची उपलब्धता जास्त असते, पर्यावरण ऱ्हास खूप कमी आणि प्रदूषणही कमी असते. त्यानंतर येतं सेकंडरी. तर त्यात आर्थिक विकास जास्त असतो म्हणजे प्रगत समाज असतो, त्यानंतर औद्योगिक क्षेत्र विकसित असते, उद्योग आधारित अर्थव्यवस्था असते, त्यानंतर तीव्र औद्योगिकीकरण असते, शेतीचे आधुनिकीकरण असते, त्यात नैसर्गिक स्रोतांचा प्रचंड वापर असतो, पर्यावरण ऱ्हास तीव्र गतीने म्हणजे प्रदूषणात वाढ होत असते. त्यानंतर टर्शरी म्हणजेच तृतीयक अवस्था. त्यात समाज किंवा अर्थव्यवस्था अतिप्रगत, संशोधन, नवीन तंत्रज्ञान यामुळे नैसर्गिक स्रोतांचा वापर कार्यक्षमपणे होतो, प्लस साक्षरता जास्त असल्यामुळे पर्यावरणाचे महत्त्व लोकांना कळते, शाश्वत विकासाचे महत्त्व कळते, पर्यावरण ऱ्हास म्हणजेच प्रदूषण कमी होण्यास सुरुवात होते. त्यानंतर येतं आंतरपिढीय समन्वय म्हणजे इंटरजनरेशनल इक्विटी आणि त्यानंतर पिढी अंतर्गत समन्वय म्हणजे इंटरजनरेशनल इक्विटी. इंटरजनरेशनल इक्विटीमध्ये चालू किंवा सध्याची पिढी किंवा भावी येणारी पिढी यांमधील समानता असते. पर्यावरण किंवा नैसर्गिक संसाधने यावर चालू पिढीसोबतच भावी पिढींचा पण हक्क आहे. नैसर्गिक संसाधने, पर्यावरणाचे जतन, व्यवस्थापन चालू पिढीने करणे म्हणजेच इंटर
जनरेशनल इक्विटी प्रस्थापित होईल. भावी पिढीला त्याचा विकास करता यावा यासाठी पर्यावरण नैसर्गिक संसाधनांचा सध्याच्या पिढीने योग्य वापर करणे होय. त्यानंतर येतं इंट्राजनरेशनल इक्विटी. देशादेशांमधील समानता म्हणजे एकाच पिढीतील सर्व लोकांमधील समानता. पर्यावरण किंवा नैसर्गिक संसाधने यांवरील जगातील सर्वच देशांचा समान हक्क आहे. विकसित, विकसनशील, अविकसित, आकारमानाने मोठे, लहान इत्यादी सर्व देशांनी, विशेषतः मोठे किंवा विकसित, यांनी नैसर्गिक संसाधने किंवा पर्यावरण याचे जतन, व्यवस्थापन, योग्य वापर करणे जेणेकरून सर्वांना विकास करता येईल. यालाच पिढी अंतर्गत समन्वय म्हणजे इंटरजनरेशनल इक्विटी म्हणतात. आता आपण कुझनेट्सचा कर्व बघितला, पण मग आता येतो एडवर्ड बार्बियरचा वेन डायग्राम. यात आर्थिक सामाजिक विकास हा समान, न्यायपूर्वक म्हणजे इक्विटेबल पाहिजे. सामाजिक विकास हा पर्यावरणाला सुसह्य असला पाहिजे. आर्थिक विकास हा पर्यावरणाला वर्धनक्षम म्हणजे वायबल किंवा पुनर्निर्मितीक्षम बनवणारा पाहिजे. शाश्वत विकास घडवून आणण्यासाठी काही संस्थाही स्थापन झाल्या. त्यात सगळ्यात आधी दी क्लब ऑफ रोम अँड लिमिट्स टू ग्रोथ ही स्थापन झाली 1968 मध्ये इटलीमध्ये. यात 100 सदस्यांचा समावेश होता. त्यात अर्थतज्ञ, शास्त्रज्ञ, व्यावसायिक, राजकीय नेते होते. यांचा उद्देश होता मानव आणि पृथ्वी यांसमोरील आव्हानांवरती चर्चा करणे व त्यावर सर्वसमावेशक उपाय सुचवणे. या संस्थेचा क्लब सेमिनल रिपोर्ट दी लिमिट्स टू ग्रोथ हा रिपोर्ट 1972 मध्ये पब्लिश झाला. यामुळे जगातील शाश्वतता चळवळीला म्हणजेच ग्लोबल सस्टेनेबिलिटी मुवमेंट सुरू झाली. शाश्वत विकासासंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी दी अर्थ्स कॅरेक्टर ही संकल्पना 1987 मध्ये क्लब ऑफ रोमचे सदस्य मॉरिस स्ट्रॉंग आणि मिखेल गोर्बेचेव यांनी मांडली. ठीक आहे. त्यानंतर पुढची संस्था येते इंटरगव्हर्नमेंटल पॅनल ऑन क्लायमेट चेंज IPCC. तिची स्थापना झाली होती 1988 मध्ये आणि कोणी केली होती तर संयुक्त राष्ट्र संघाने. यांचा उद्देश होता मानव निर्मिती, पर्यावरण बदल, या बदलाचे परिणाम आणि त्यावरील विविध उपाय इत्यादींबाबत शास्त्रीय माहिती पुरवणे. यांचं कार्य होतं पर्यावरण बदलाचा सूक्ष्म अभ्यास करणे, पर्यावरण बदलावरती शास्त्रीय उपाय सुचवणे, पर्यावरण बदलासंदर्भात मानके ठरवणे व सल्ला देणे. IPCCने आतापर्यंत पर्यावरण बदलावरती 6 अहवाल प्रकाशित केले. या अहवालांना असेसमेंट रिपोर्ट म्हणतात. त्यानंतर एक परिषद स्थापन झाली. तिचं नाव होतं मानवी पर्यावरण परिषद 1972 मध्ये. तिलाच कॉन्फरन्स ऑन ह्युमन एन्व्हायरमेंट असेही म्हणतात. तिचं ठिकाण होतं स्टॉकहोम, स्वीडनला. 5 ते 16 जून 1972 पर्यंत ही परिषद झाली. आर्थिक विकासात पर्यावरण बदलाचा विचार करणारी ही पहिलीच सर्वात मोठी परिषद होती. स्टॉकहोम घोषणापत्रात स्वीकार करून अहवाल प्रकाशित झाला होता आणि त्यात 26 तत्वांचा समावेश होता. त्यानंतर आला जागतिक पर्यावरण व विकास आयोग, वर्ल्ड कमिशन ऑन एन्व्हायरमेंट अँड डेव्हलपमेंट. त्याची स्थापना झाली होती 1983 मध्ये. UNOने तो स्थापन केला होता. त्याचे अध्यक्ष होते ग्रो हार्लेम ब्रुटलँड आणि अहवाल म्हणजेच रिपोर्ट पब्लिश झाला होता 1987 मध्ये आणि त्याचं थीम होतं अवर कॉमन फ्युचर. त्यानंतर जागतिक संवर्धन डावपेच म्हणजे वर्ल्ड कन्झर्वेशन स्ट्रॅटजी, इवा बेलफोर आणि वेग जॅक्सन यांनी अभ्यास करून हा रिपोर्ट पब्लिश केला होता 1980 मध्ये. यात फर्स्टली शाश्वत विकास याचा उल्लेख करण्यात आला होता. नैसर्गिक स्रोतांचे जतन करण्यासंदर्भात सूचना करण्यात आल्या होत्या. त्यानंतर आपण जे ब्रुटलँड आयोगाचं बघितलं तर त्यात शाश्वत विकासाची अशी व्याख्या केली होती तर हा विकास असा की जो भविष्यकालीन पिढ्यांची त्यांच्या स्वतःच्या गरजा भागवण्याची क्षमता धोक्यात न आणता वर्तमानातील गरजा भागवू शकतो. विकास हा शाश्वत होण्यासाठी वर्तमान काळातील गरजा अशा पद्धतीने पूर्ण झाल्या पाहिजे की जेणेकरून भावी पिढीच्या गरजा पूर्ण करण्यावरती परिणाम होणार नाही. त्यानंतर आली वसुंधरा, तिलाच रिओ परिषद असेही म्हणतात. अर्थ समिट 1992. तिचं शीर्षक होतं म्हणजेच टायटल संयुक्त राष्ट्रसंघांची पर्यावरण व विकास परिषद UNCED. तिचं ड्युरेशन होतं 3 ते 14 जून 1992 आणि ठिकाण होतं रिओ दी जानेरो, ब्राझीलला. तर या परिषदेचे महत्त्वाचे मुद्दे होते पर्यावरणात सुसह्य इंधनाच्या वापरावरती भर देणे, सार्वजनिक वाहतूक साधनांवरती भर देणे, पाण्याचा अपव्यय टाळून योग्य वापर करणे, शिसे, गॅसोलीन, किरणोत्सारी विषारी पदार्थ यांच्या उत्पादन प्रक्रियांची पद्धतशीर छाननी करणे. रिओ घोषणापत्र म्हणजेच डिक्लेरेशन, तर त्यात शाश्वत विकासाची 27 तत्वे मांडली. नवीन व समान न्याय देणारी जागतिक भागीदारी निर्माण करण्याची घोषणा करण्यात आली. त्यानंतर फॉरेस्ट प्रिन्सिपल्स आले. यात 15 तत्वांचा समावेश होता. उद्देश होता सस्टेनेबल फॉरेस्ट मॅनेजमेंट. त्यानंतर आलं कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी, तर ते स्टार्ट झालं होतं 5 जून 1992 मध्ये आणि त्याचं डिक्लेरेशन झालं होतं 29 डिसेंबर 1993 मध्ये. तर या सगळ्यांमध्ये एक करार पण झाला होता कार्टाजेना
नागोया प्रोटोकॉल म्हणतात आणि या सगळ्यांचा उद्देश होता जैवविविधता घटकांचा शाश्वत वापर करणे, जैवविविधतेचे जतन तसेच जनुकीय स्रोतांचा समान व न्याय लाभ घेणे. वसुंधरा परिषदेमध्ये 3 आराखडे आणि 3 करार संमत झाले. त्यात रिओ डिक्लेरेशन, देन अजेंडा 21, त्यानंतर फॉरेस्ट प्रिन्सिपल, त्यानंतर कन्व्हेन्शन ऑन बायोलॉजिकल डायव्हर्सिटी, त्यानंतर युनायटेड नेशन्स फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज म्हणजे UNFCC, त्यानंतर UNCCD म्हणजेच युनायटेड नेशन कन्व्हेन्शन टू कॉम्बॅट डिसर्टिफिकेशन, त्यानंतर संयुक्त राष्ट्रसंघ पर्यावरण बदलावरील अभिसंधी चौकट म्हणजेच UNFCC UN फ्रेमवर्क कन्व्हेन्शन ऑन क्लायमेट चेंज. तर हे सुरू झालं होतं 4 जून 1992ला आणि याची अंमलबजावणी झाली होती 21 मार्च 1994ला. या अंतर्गत करार झाला होता क्योटो प्रोटोकॉल, पॅरिस करार. याचा उद्देश होता पर्यावरणातील हरितगृह वायूंचे प्रमाण कमी करणे. त्यानंतर UNCCD सुरू झाले होते 17 जून 1994ला आणि त्याची अंमलबजावणी झाली होती 26 डिसेंबर 1996ला. याचा उद्देश होता वाळवंटीकरण रोखणे, दुष्काळाविरोधात लढा देण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याने कृती आराखडे राबवणे, आफ्रिका खंडावरती विशेष लक्ष देणे. त्यानंतर होता अजेंडा 21. हा संमत झाला होता जून 1992 मध्ये. दारिद्र्य निर्मूलन, लोकसंख्या नियंत्रण, मानव संसाधन विकास, आरोग्य, शिक्षण, महिलांचे हक्क व सशक्तीकरण, वनसंवर्धन, ऊर्जा कार्यक्षम तंत्रज्ञान इत्यादी बाबींवरती धोरण तयार करून जगातील सर्व देशांनी शाश्वत विकास करण्यावरती भर द्यावा. 21व्या शतकांसाठी स्थानिक, राष्ट्रीय व जागतिक स्तरांवरती शाश्वत विकासासाठी मार्गदर्शनासाठीचा आराखडा आहे. अर्थव्यवस्थांनी दारिद्र्य निर्मूलनासाठी आरोग्य, सेवा, शिक्षण, लोकसंख्या, महिला हक्क इत्यादी विषयक धोरणे आखून शाश्वत विकास करण्यावरती भर दिला. विकसनशील देशांमधील गुंतवणुकीला चालना देण्यासाठी हा करार जागतिकीकरण, आंतरराष्ट्रीय व्यापाराचे उदारीकरण इत्यादी घटकांना प्रोत्साहन देतो. अजेंडा 21 हा एक 700 पानी करार आहे ज्यात 4 भाग व 40 प्रकरणे आहेत. याचा मुख्य भर मानव संसाधन विकास व महिला सशक्तीकरण, शाश्वत कृषीविषयक व जैवतंत्रज्ञानाचा वापर, स्थानिक शासनांचे व बिगर सरकारी संघटनांचे सशक्तीकरण, शाश्वत शहर विकास, ऊर्जा कार्यक्षम तंत्रज्ञान तसेच पर्यावरण बचाव, वनसंवर्धन आणि स्रोत संवर्धन यावरती होता. त्यानंतर रिओ 5+ परिषद न्यूयॉर्कला होती. हिचा कालावधी होता 23 ते 27 जून 1997. चर्चेचे मुद्दे होते वाढते जागतिकीकरण, पर्यावरणाचा ऱ्हास, उत्पन्नातील वाढती असमानता, वसुंधरा परिषद व त्यामधील अजेंडा 21 या कराराच्या अंमलबजावणीसाठी पुनर्मूल्यांकन करणे. हे आपण जाणून घेतलं शाश्वत विकासाची सुरुवात कशी झाली. आता आपल्याला शतकोत्तर विकास ध्येय म्हणजेच MDG त्यासोबतच शाश्वत विकास ध्येय हे आपल्याला नेक्स्ट पार्टमध्ये बघायचं आहे. थँक्यू.